नागपुर में धर्म भास्कर सद्गुरुदास महाराज को श्रद्धांजलि देने के लिए भव्य सभा आयोजित की गई। सीनियर भोसला पैलेस में हुए इस कार्यक्रम में कई गणमान्य उपस्थित रहे और संत को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की गई। नागपुर के महल स्थित भोसला पैलेस में धर्म भास्कर सद्गुरुदास महाराज की श्रद्धांजलि सभा श्रद्धा और भावनाओं के साथ संपन्न हुई। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राजे मोदोजी भोसले, साहित्यकार श्रीपाद अपराजित सहित अनेक गणमान्य उपस्थित रहे। सभा में वक्ताओं ने महाराज के आध्यात्मिक कार्यों, समाज सेवा और उनके विचारों को याद करते हुए उन्हें भावभीनी श्रद्धांजलि दी। इसके बाद राजे मोदोजी भोसले ने सद्गुरुदास महाराज को याद किया और उनको नमन किया। उनके आध्यात्मिक योगदान और समाज सेवा को याद करते हुए उनके मार्ग पर चलने का संदेश दिया। महाराजांचं नितांत प्रेम या नागपूरकर भोसले राजघराण्यावर मी कॉलेजमध्ये असतापासून महाराजांचा पुढं माझा कोणत्या गोष्टीचाही संपर्क येत होता आणि एक जिज्ञासा म्हणून मी काही प्रश्न महाराजांना विचारायचं आणि फार मुक्त मनाने वेळ त्यांच्याजवळ कमी असताना बी पण समाधान केल्याशिवाय महाराज थांबायचे नाही आणि आपण जे बी काही विचारलं त्याचं समाधान हमेशा करायचे। विशेषमध्ये नागपूरकर भोसल्यांचा इतिहास हा फार कमी नागपूरच्याच लोकांना माहिती, पण महाराजांना तो इथंभूत माहिती होता आणि ते हमेशा म्हणायचे की नागपूरकर कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्यावर व्याख्यान केलं तर 7 दिवसात 8 दिवसात ते व्याख्यान होत नाही, एक महिनाभराचं व्याख्यान पाहिजे। असं या नागपूरकर भोसल्यांबद्दल, त्या इतिहासाबद्दल जाण असणारे आदरणीय सद्गुरू महाराज। इस दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपने संबोधन में कहा कि सद्गुरुदास महाराज ने समाज में जागरूकता और संस्कारों का प्रसार किया। छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों के प्रेरित उनका कार्य युवाओं के लिए मार्गदर्शन बना और आगे भी प्रेरणा देता रहेगा। एक मंडळ होतं जागृत, ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला। विनोद उद्धव होते त्याच्यात जागृत योग मंडळ, आणि त्यानंतर मग त्यांची अनेक वेळा भाषणं झाली। नंतर न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पण झाली। त्यावेळी ते रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनात अतूट श्रद्धा, जे परमेश्वरासारखी श्रद्धा त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल होती। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तिमत्व त्यांनी अतिशय प्रखर वक्तृत्वाद्वारे त्यावेळच्या ज्या तरुण पिढीसमोर मांडलं। त्यामधला मी देखील एक होतो की मला ती ऐकण्याची संधी मिळाली। आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पहिले एक ललित कला विहार नावाचं मंडळ होतं। बाळशास्त्री हरदास आणि प्राचार्य सावळापूरकर म्हणून होते, आणि त्यामधून पहिल्यांदा धर्मसागर विद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे। विशेषतः या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब पुरंदर यांचे, शिवकथाकार यांचे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणं व्हायची। महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर आणि महारथीकरणावरचं भाषण मी अतिशय लहानपणी 5व्या-6व्या वर्गात असताना मला थोडं आठवतं, ते ऐकण्याची संधी मिळाली। श्रद्धांजलि सभा में उपस्थित सभी गणमान्य व्यक्तियों ने सद्गुरुदास महाराज के कार्यों को आगे बढ़ाने का संकल्प लिया। कार्यक्रम शांतिपूर्ण और गरिमामय वातावरण में संपन्न हुआ।